होतच राहतात, तर काहीतरी प्रोटीन भेटलंच पाहिजे आपल्या शरीराला. म्हणून मी तुमच्यासमोर जबरदस्त पौष्टिक रेसिपी करून दाखवणार मखानाचे लाडू. मखाना खाल्ल्याने किंवा दुधामध्ये मिक्स करून खाल्ल्याने आपल्या शरीरात कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीची जी कमतरता असते ती मखाना खाल्ल्याने पूर्ण होते. म्हणजे आपल्याला जे प्रोटीन पाहिजे ते आपल्या शरीराला मिळतं. म्हणूनच मी तुमच्यासमोर असे छान जबरदस्त पौष्टिक रेसिपी करून दाखवणे मखानाचे लाडू. तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण लाडू बनवायला घेऊया. सुरुवातीला आपण साजूक तूप घालूया पॅनमध्ये आणि मंद आचेवरती छान 2-3 मिनिटं आपण मखाना मस्त तुपामध्ये फ्राय करून घेऊ. अगदी कुरकुरीत करून घेऊ, म्हणजे असं खरपूस अशी भाजून घेऊ. हे बघा 1 कप घेतलेला आहे मखाना. आणि मखाना कोणाला माहिती नसेल, मखाना कमळाचं बिया आहे. कमळाच्या बियापासून हे मखाना बनवलं जातं आणि ह्याची शेती खऱ्या अर्थाने बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये शेती केली जाते. आणि हे खूप प्रोटीन असतं. मखाना रोज खाल्ल्याने वजन कमी होतं आपला. सारखी भूक लागत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मखानाचं सेवन तुम्ही रोज करू शकता. दुधामध्ये रोज खाऊ शकता. तर हे बघा मस्त अगदी खरपूस असे भाजून घेतल्याने बोटामध्ये घेतल्यावरती लगेच फुटत आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ मखाना. हे बघा अशा पद्धतीने गरम करून घ्यायचे, जास्त काळपट नाही करायचे. आता आपण बदाम घेऊया फ्राय करायला. 1/2 कप बदाम घेतलेले आहेत. ते आता आपण मस्त फ्राय करून घेऊ साजूक तुपामध्ये. सगळं आपण प्रोटीन वस्तू आज वापरणार आहोत रेसिपीमध्ये. आता हे 2 मिनिटे छान मंद आचेवरती छान असं फ्राय करून घेऊ. त्यानंतर काजू घालूया त्यामध्ये. 1/2 कपच काजू घ्यायचे. थोडं घ्यायचं आपण. ते सुद्धा असे 2 मिनिट असे फ्राय करत राहायचं. समजा याच्यामध्ये तुम्हाला साजूक तूप घालायचं असेल तुम्ही घालू शकता. त्यानंतर आपण पिस्ता घालूया. ते सुद्धा 1/2 कप घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मनुके घालूया. ते सुद्धा 1/2 कप घेतलेलं आहे. आता हे एक करून साहित्य आपण सगळे गरम करून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेत. तर त्यामध्ये आता फक्त खारीक राहिले होते ते पण घालूया आपण 1/2 कप. ते सुरुवातीलाच फ्राय करून घ्यायला पाहिजे होते, खूप कडक असतात खारीक. आता आळशी घातलेले आहेत. आळशी खऱ्या अर्थाने याचा उपयोग लहान मुलांना कफ झाला असेल किंवा सर्दी झाली असेल तर त्यावेळेस आळशी कोरडी गरम करून मिक्सरला लावून गरम पाण्यामध्ये उकळी आणून दिली की त्याचा जो औषध तयार होतो ते मुलांना द्यायचं. कफ अगदी निघून जातो, कफ होत नाही मुलांना. आता आपण सफेद तीळ घातलेले आहेत. सुरुवातीला साजूक तूप घातलं, त्यानंतर सफेद तीळ घेतले. ते सुद्धा आपण छान असं खरपूस भाजून घेऊ. आणि खोबरा हे दोन्ही मिक्स करून 2 मिनिटे छान फ्राय करून घेऊ. आणि हे बारीक करायचं नाही, हे असंच लाडूमध्ये मिक्स करायचं. म्हणजे आपण ड्रायफ्रूट जे आपण फ्राय करून घेतले ते मिक्सरला लावून घ्यायचे. तर हे बघा मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेत. आणि या पद्धतीनेच गरम करायचे, नाही तर असे जास्त पण काळपट नाही फ्राय करायचे. आता आपण जे सुरुवातीला मखाना गरम केले होते ते थोडेफार थंड झालेत. आता आपण मिक्सरला लावून घेऊ, त्याची पावडर तयार करून घेऊ मखानाची. वरती झाकण ठेवू आणि मखाना बारीक करून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने याची पावडर तयार झाली मखानाची. आता आपण मखानाची पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊ लाडू बनवण्यासाठी. आणि एक करून साहित्य आपण त्यामध्ये घालू. छान असे लाडू बनवून घेऊ पौष्टिक. आता आपण ड्रायफ्रूट घेऊया. थंड झालेले आहेत, ते सुद्धा बारीक करून घेऊ, मिक्सरला लावून घेऊ. आणि थंड झाल्यानंतरच बारीक करायचं, गरम नाही करायचं, नाहीतर मग ती अशी एकदम सुटसुटीत अशी पावडर तयार होत नाही. तर हे बघा झालेलं आहे. आता आपण मखाना जी पावडर आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊ. सगळं काढून घेऊ आपण. आणि आता हाताने व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेऊ. पण सुरुवातीला आपण जे सफेद तीळ आणि खोबरा ते गरम केलं होतं, फ्राय केलं होतं, ते सुद्धा घालू. आणि हाताने छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडीफार वेलची पावडर घालूया स्वाद येण्यासाठी.
आणि उत्तम म्हणजे घरी वयस्कर व्यक्ती असतील, थोडेसे गरम करून मखाना तुम्ही त्यांना दुधात घालून दिलात रोजाना तर खूप छान असतं ते. प्रोटीन म्हणून तुम्ही दुधामध्ये घालून पिऊ शकता. वयस्कर व्यक्तींना पण देऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही पण घेऊ शकता. त्याचे फायदे खूप आहेत मखानाचे, सांगू तेवढं कमीच आहे. आता हे झालं मिक्स करून. त्यानंतर आता आपण त्यामध्ये काय करूया, गूळ गरम करायला घेऊ. सुरुवातीला मी साधं गूळ घेतलेलं आहे आणि बाजूला थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे. तुम्हाला समजा लाडू नरम करायचे असेल तर जो घरचा गूळ असतो तो थोडा जास्त प्रमाणात घ्या. आणि हे चिक्कीचा गूळ आहे. आता मी लाडू थोडेसे कडक केलेले आहेत म्हणून चिक्कीचा गूळ थोडा जास्त घेतलेला आहे आणि दोन्ही एकत्र. जर तुम्ही वेगवेगळं गरम केलात गूळ आणि घातलात तरीसुद्धा हे लाडू नरम राहतात आणि जर एकत्र केला ते थोडंसं लाडू कडक होतात. पण मी लाडू ह्या वेळेला कडक केलेले आहेत मखानाचे. आणि एकदम पाक नाही करायचं, फक्त ते गट्टे आहेत ते काढून घ्यायचेत गुळाचे आणि नंतर मग ते त्या सारणमध्ये घालायचं. तुम्ही पॅनमध्ये सुद्धा ते सारण घालून गुळाचा जो पाक केला आहे आपण त्यामध्ये सारण घालून तुम्ही मिक्स करून लाडू बनवू शकता किंवा वरून पण गुळाचा पाक घालू शकता. तर त्याला आपण आता हे मिक्स करून घेऊ गुळाचं पाक व्यवस्थित. आणि गरम आहे तेव्हाच ते लाडू वळायचे म्हणजे पटकन आकारसुद्धा येतो. थंड होण्या अगोदर लाडू वळून घ्यायचे. थोडी हाताला चटका लागतो पण करावंच लागणार ते. हे बघा छान आता गरम पण आहे तर फटाफट आपण लाडू वळून घेऊया. थोडे मोठे यायचे लाडू, बुंदीचे लाडू जसे आपण करतो ना तसे. आणि गरम आहे तर फटाफट आकार येतो. हे बघा छान असं अशा ह्या पद्धतीने असे लाडू बनवून घ्यायचेत. तुम्हाला कसे जास्त गोड करायचे असतील ते आपल्या आवडीप्रमाणे आपण करायचे. हे बघा छान असं गोल आकार आलेला आहे लाडूला. सुरुवातीला एक झालं, बाकीचे सुद्धा याच पद्धतीनेच बनवायचेत लाडू. असे 2-3 लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि गरम आहेत तरच पटापट करायचे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ लाडू. आणि थंडीमध्ये खाल्ल्याने खूप प्रोटीन मिळतं आपल्या शरीराला. तर अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही नक्की बनवून खा. आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाडू तुम्ही 2-3 महिने पुरतील असे पण एकदम बनवून ठेवू शकता एका बंद झाकण्याच्या बरणीमध्ये किंवा कुठे फिरायला गेलात प्रवासाला पण नेऊ शकता. आणि त्याची जी टेस्ट आहे मखाना लाडूची ती सेम तिळगुळचे लाडू आपण बनवतो सफेद तिळाचे सेम तशीच लागते. काहीच फरक नाही, अजिबात फरक नाही. आणि मस्त गोड बनतात. आणि तुम्हाला कसे कडक नरम बनवायचे असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता. कडक बनवायचे असतील तर चिक्कीचा गूळ थोडा जास्त घ्या. आणि मी थोडे कडक केलेले आहेत, मला आवडतात कडक लाडू म्हणून थोडे कडक केले. तुम्हाला कसे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता. आणि मखानापासून आपण खीर, रायता किंवा करी किंवा कटलेट हे असे पदार्थ आपण बनवू शकतो. तुम्हाला यापैकी कोणती रेसिपी माझ्याकडे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आत्ताची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असणारच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा. हे न विसरता रेसिपी माझी पाहिली असणारच तर मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये म्हणजे नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.